अचानक आलेल्या पावसाचा आनंद घेऊन आम्ही धरण बघायला जाण्याचा विचार केला. काही अंतर चालल्यावरती या आंब्याखाली आम्हाला काही आंबे भेटले, जे पावसामुळे आणि वाऱ्यामुळे पडले होते. मस्त गोड आंबा होता. आंबे खाऊन झाल्यावरती आम्ही पुढे धरणाच्या दिशेने गेलो. जाता जाता काही रानभाज्याही गोळा केल्या, जसे कुड्याची भाजी. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल कुड्याची भाजी. पुढे काही अंतरावरती आल्यावर आम्हाला हा श्रावणी आंबा दिसला. काहींच्या म्हणण्यानुसार याला श्रावण महिन्यात आंबा येतो म्हणून याला श्रावणी आंबा म्हणतात. आत्ता पाहिलं तर याला मोहर आला होता नुकताच. श्रावण महिन्यापर्यंत आंबा येईल. त्याच्यापुढे आम्ही ही रानभाजी गोळा केली. कुड्याची भाजी, लसूण आणि कांदा लावून मस्त भाजी होती याची. हे बघा, हे धरण दिसत आहे आपल्याला. लवकरच आपण त्या धरणाजवळ जाऊ आता. नुकताच पाऊस पडल्यामुळे पाय जमिनीत रुतत होते, चिखल झाला होता खूप. आता थोडं सुकलं आहे. आपण खूप जवळ आलो आहोत धरणाच्या. धरणाचा हा जो चढ आहे तो चढत आहोत आणि ते स्टेप वाईज धरणाचे जे काही बंधारा बांधलेला आहे, पूर्ण मातीचा बंधारा आहे, बघू शकता तुम्ही. चढ चढून आम्ही आता वरच्या साईडला आलो आहोत, जिथून आपण दोन्ही साईडला पाहू शकतो किती खोल आहे. हा रस्ता जो आहे तो गाड्यांसाठी ठेवला आहे, माती आणि दगड आणण्यासाठी. काही दिवसानंतर जेव्हा काम होईल तेव्हा हा पण बंद केला जाईल. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, उजव्या साईडला, इथे हे पाणी साठलं जाईल. हे पूर्ण मोकळं करणार आहेत. तर हा आपल्या मुसळगावचा धरण.